कृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। बाय पालखी जवळच आहे, SP कॉलेज जवळच सोडलंय मला हैऱ्यानी आणि रथ समोरच आहे। डायरेक्ट आल्या प्रसाद भाई आल्या। तर आता समोर जे रथ आहे आणि दोन्ही साईडनं रस्ते आहेत ते मी रथाच्या जवळ आहे। स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आज पण आपण एक यात्राच करतोय। जगन्नाथ महाराजांची जे पुरीमध्ये यात्रा होते त्याची प्रतिकृती पुण्यामध्ये केली जाते, ती यात्रा असते। तर ती यात्रा आज कव्हर करणार आहे आपण। माझा पहिलं वर्ष आहे, बघू कसं जातं, काय फिलिंग आणि काय वाईब्स आहेत। मी पहिल्यांदाच करतोय म्हणून म्हटलं पहिल्यांदा करतोय तर तुम्हाला पण सोबत घ्यावं। तर आता मी नवले ब्रिजच्या खाली आहे। नवले ब्रिज आहे जो वरती दिसतोय तो नवले ब्रिज आहे। इथून कर्वेनगरमध्ये जायचं आहे, सुंदरीला सर्व्हिसिंगला टाकायची आहे। हॅरी आपल्याला SP कॉलेजला सोडणार आहे। SP कॉलेजपासून जेवढं चालता येईल तेवढं चालायचं आहे आणि परत हॅरीलाच फोन करू, नाहीतर बसने वापस कर्वेनगरमध्ये जाऊन सुंदरीला पिकअप करायचं आहे आणि परत घरी यायचं आहे। तर असा प्लॅन आहे। देवदर्शनाला जातो, बाळूमामाचं दर्शन मात्र होतच बाई। काय तर विशेष आहे बघा, आता समोरच बघा ना। तर आता गॅरेज जवळ पोहोचलोय आपण। गॅरेजला गाडी टाकू आणि हॅऱ्याला फोन करू। आता गाडी सर्व्हिसिंगला टाकल्या, हॅऱ्याला फोन केला, हॅऱ्या गेला आंघोळीला। आता त्याच्या घरी जायचं आहे, 5 मिनिट वाट बघायची आणि परत आपल्याला साहेब सोडणार। तोपर्यंत बहुतेक SP पासून ही यात्रा पुढे जाईल, मग जिथं पण जाईल त्याला सोडायला लावायचं, मग तिथनं आपण कंटिन्यू करू। गाडी दुपारपर्यंत भेटणार आहे, बघू आता। तर यात्रा तर खरं मला जगन्नाथपुरीमध्ये जाऊनच करायची होती, पण ना टाईम तेवढा आहे ना सुट्ट्या आहेत। प्रॉब्लेम सुट्ट्यांचाच येतो, शाळेंचा, जॉबचाच येतो। जेव्हा पण आता चॅनल व्यवस्थित चालेल, व्यवस्थित जाईल, तेव्हा आपण जाऊ शकतो जगन्नाथपुरीला। पण आता जेवढं मिळतं आहे तेवढ्यात तरी परमेश्वराच्या थोडंसं मार्गी लागायचं। लास्ट इयर पण जायचं होतं पण नाही जमलं, त्यामुळे म्हणलं यावर्षी जायचं म्हणजे जायचं। थोडं का होईना ट्राय करू म्हटलं, थोडं का होईना जाऊ, पण जाऊ। हॅऱ्या घरी आहे आणि पानचोके पण घरीच आहे वाटतं। तर आदेश पानचोके पण घरातच आहेत साहेब वाटतं। त्यांना आता धप्पा देऊन तडी पण भरू थोडक्यातच। तर मिलण्या पण घरीच आहे वाटतं आज, सगळी घरीच आहेत वाटतं आज। पानचोके येणार होता काल वैशाखच्या घरी जेवायला, पण नाही आला। उघडच येणार चक्क चक्क पानचोके उघडच होतं, उघडच होतं का दाव? एवढं क्लोज का होतं? कसं काय इकडं? इकडेच असतो। दिस इज माय सेकंड होम। मिलन ही स्टोरी टाकली पाहिजे कधी। हां टाकली पाहिजे खरंच। टाइमपास चाललाय बघा, नुसता टाइमपास। चल ना रे, आद्या झूम आहे तुझ्या। तो कुठला प्राणी होता? लहान मुलांच्या उड्या, लहान मुलांच्या उड्या, लहान मुलांच्या उड्या, लहान मुलांच्या उड्या। बाय जातो बाय। पालखी जवळच आहे, SP कॉलेज जवळच सोडलंय मला हैऱ्यानी आणि रथ समोरच आहे। तर तुम्ही आता डायरेक्ट रथाचा नाही हो प्रसाद। हरे कृष्ण डायरेक्ट आल्या प्रसाद भाई आल्या
इथंच आहे बघा समोर. रथ आहे, रथाला ओढायला लागल्यात. आपण जरा पुढनं व्ह्यू बघू. खूप गर्दी आहे भाई, खूप अति गर्दी, अति गर्दी आहे इथं. रथ ओढायला लागल्यात. आपण पण ट्राय करू रथ ओढायचा जरा. भाई पालखीजवळ तर आलोय आपण, पण अति गर्दी आहे. रथ जरा वेगळाच ओढलाय. तर आता समोर जे रथ आहे आणि दोन्ही साईडनं रस्ते आहेत ते ओढायला लागलेत. रथाचा एक दोरा इकडे या साईडला आहे, एक दोरा त्या साईडला आहे तिकडं. रथाचा दोन्ही वेगवेगळे. तिकडं सगळे लेडीजनं पकडलंय आणि तिकडं सगळं जेंट्सनी पकडलंय. मग इथं सगळे जेवढे पण आहेत त्या जेंट्स लोकांनी पकडलंय. इकडं सगळं लेडीज लोकांनी पकडलंय. आणि मला माहीत नाही मी एवढा कसं काय आत चाललोय मला माहीत नाही, पण सोडलंय तर मला घ्यायला लागले होते. बघा हा रस्ते आहे एवढा, हा 2 रस्ते आहेत. रथ इथे समोर डोळ्यासमोर रथ आहे आपल्या. आणि मला परमेश्वर शपथ माहीत नाही मी एवढा आत कसं काय आलोय बाई. आणि मी आता जरा वरचा अँगल दाखवा लागले. आता आरती चालू झालंय. मला वाटत नाही माझ्यापेक्षा जवळ कोण असेल दुसरी लोक. खूप जवळ आहे. आणि आपल्याला आता इथं सिद्धांत भेटलाय. अरे भाई दुसऱ्यांदा भेटलोय आम्ही. आद्या ओळखलं का काय तुम्ही आले नाही याला काय अर्थ? जस्ट तोंड मी सोबतच होतो आता. हा ना, ओढायला लागले तसे. असं ओढायला लागलेत बघा, ओढायला लागलेत. आपण पण थोडासा हात भार लावायचा.
आता गोप्रो मॅडमच्या हातात आहे भाई. मॅडम ऑपरेट करायला लागले गोप्रो मॅडम. एक मिनट. हाँ है चलिए चलिए माता जी आगे चलिए आगे चलिए आगे चलिए आगे चलिए. आता इथं लय भरपूर गर्दी आहे. मला कळणं झालंय माझ्यासोबत काय चाललंय. जिथं लोक आत घुसू शकत नाही मी रथाच्या जवळ आहे. जिथं लोक आत घुसत नाही तिथं मी रथाच्या जवळ आहे. आणि लोक भाई Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Ram 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 Hare Hare पालखी थांबली आहे. विश्राम आहे बहुतेक पालखीचा. पण मजा आली भाई. रथ पण वडून थोडी भाई असं वाटलं बस पुढच्या वर्षी गेलंच पाहिजे. ओडिसाला गेलंच पाहिजे भाई पुढच्या वर्षी. खूप मजा आली. भारी वाटलं रथ ओढून. हरे कृष्णा. रविवारी ना एक तासाचं लेक्चर. रथ खूप भारी सजवला आहे. रथाच्या चारही दिशेने विष्णूजींचे 10 अवतार आहेत. आणि आता मी अपोजिट डायरेक्शनने चाललोय. भाई जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ना तेव्हा तेव्हा परमेश्वराकडे जाऊन या. म्हणजे सगळ्यात चांगलं काय माहिती आहे का, स्वतः परमेश्वराकडे जाणं. जर परमेश्वर तुम्हाला भेटायला आला ना भाई प्रॉब्लेम होईल. मग अति प्रॉब्लेम होईल. मग तर आता आपण चाललो आहे. आता आपण हॅरीला फोन करूया. नाहीतर माझं स्वारगेटच आहे इथं, तर इथनं बसनीच जाऊया डायरेक्ट. बरं वाटलं जरा दर्शन घेऊन. पण परमेश्वर करो की पुढच्या वर्षी मी ओडिसामध्ये जगन्नाथपुरीची यात्रा करत असो, असंच तिथला पण रथ ओढत असो. माझं भाग्य समजेल मी की मी इथला रथाच्या धागा म्हणजे रस्सीला हात लावला मी. खूप असं भारी वाटायला लागलं आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं की बऱ्यापैकी भरपूर असे लोक आहेत तिथं. थांबत थांबत जातात, थांबत थांबत येतात. मजा आली. पण प्रत्येक वर्षी असं ठरवायचं, गेले 4 वर्ष ठरवायचं असं की जायचं पण होत नव्हतं. ते जेव्हापासून आयुष्यात माझ्या श्रीहरी आले आहेत तेव्हापासून आयुष्य खूप चांगलं, सुखाचं आणि समृद्धीचं चाललं आहे. परमेश्वराचा मार्ग नेहमी सुखाचा, समृद्धीचा आणि खुशीचा असतो. खूप भारी वाटायला लागले. आता चलो लेट्स गो. आता आपण पोचलो आहे. तर इथनं एकतर बसने जाऊ, नाहीतर हर्षवर्धन राठोड ज्यांनी आपल्याला सोडलं तेच आपल्याला घ्यायला येते.